क्या होते कसं बनता अरे बहुत जगह है, बहुत जगह है, अरे बहुत जगह है, जगह है। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर म्हणजेच कळसूबाईला। सोबत आपल्या यश शिंदे आहे जो माझा क्लासमेट आहे। जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आपण CSMT टू कसारा ट्रेनला आलो होतो। त्याच ट्रेनला आपण आलो आहे आणि तिकीटचा प्राईस देखील तोच आहे, 35 रुपये। कसं वाटतंय? गारगार। आपण आता बेस विलेजला आलोय। आता इथून आपण ट्रेक सुरू करणार आहोत लवकरच। तर रेडी राहा, फार थंडी आहे वेड्या। एक साईडला गाडी येते। कसं लागतंय? साठी चालू आहे रेडी। नाश्ता वगैरे करून झाला आपला। आता एक चालू होणार। बाई सर्वात उंच शिखर आहे हे सर्वांना माहितीच असेल। तर त्याची हाईट 1646 मीटर आहे, म्हणजेच 5400 फूट इतकी आहे। आणि कळसूबाईला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट असं देखील म्हणतात। सो ह्याच्याबद्दल हिस्ट्री सांगायची झाली तर कळसू नावाची एक स्त्री होती जी इथे राहायची आणि ती घरकाम करायची। तिची पण एक अट होती की ती भांडी घासणार नाही आणि झाडू काढणार नाही। पण एका दिवशी काय झालं की त्यांच्याकडे खूप पाहुणे आले आणि तिला सर्व हे काम करावं लागलं। मग ती रागवून घरातून निघाली आणि ती डोंगरावर जाऊन राहायला लागली। तर एकटीच ती राहायची म्हणून तिला एक देवीचं स्थान दिलं आणि वरती कळसूबाईचं मंदिर बांधलं। तर अशा प्रकारे कळसूबाईचं नाव आलं। अशा प्रकारे इकडची ती आख्यायी आहे कळसूबाईचं, म्हणजे निर्माण कसं झालं वगैरे। सो हे तुम्हाला आता बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे। तर आपण स्टार्ट करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती संभाजी महाराज की जय। ट्रेकची सुरुवात झालेली आहे। किती ट्रेक बोललास तू? 6वी ट्रेक आहे माझी ही। आता माझा एक नवीन एक्सपिरियन्स, मला वॉकी टॉकी दिला लीडरनी, मजा येते। ट्रेक स्टार्ट करून थोडाच वेळ झाला आहे, अजून खूप चढायचं आहे। मध्ये मध्ये फायरफ्लाईज म्हणजेच काजवे दिसत आहेत, फार सुंदर वाटतं आहे। असा मोबाईलमध्ये तर कॅप्चर नाही होत, पण तुम्हाला स्वतः येऊन इथे ते दृश्याचा आनंद घ्यावा लागेल। तर कळसूबाई ट्रेक नक्की करा। 4:15 पहिली स्लायडर लागलेली आहे। हो, आणि पावसाचं वातावरण झालं आहे। तर इथे याल तेव्हा पाय आरामात टाका, कारण की पाय सटकला तर तुम्हाला लागू शकता खाली पडून। तर सेफली चढा। दुसरी सीडी लागली आहे, पण अशीच आहे, सिंगल। पाऊस थोडाच पडतोय, पण जास्त पडायला लागला तर सरकून पडण्याची शक्यता आहे। लवकर पण सावधपणे जावं लागेल।
खूप चढायचं अजून. धोका झाला तो अंधारात दिसणार नाही. मध्ये इथे रेलिंग्स आहेत, त्याचा सपोर्ट घेऊन चालतोय. पायऱ्या मोठमोठ्या असल्या कारणाने पाय थोडेसे जड झाल्यासारखे वाटतात. एक सांगायचं म्हणजे इथे काही ट्रेकर्स स्पीकर वगैरे घेऊन येतात. मस्त आपण नेचरमध्ये आलो आहे, स्पीकर वगैरेची काय गरज आहे. कॉपीराईट येतं ना आमच्या व्हिडिओला. पावसामुळे सर्व ओलं ओलं झालं आहे. यश शिंदे आपला सोबतच आहे पाठी. हा बघा कसं वाटतं. वातावरण तर खूप भारी आहे. ट्रेक करताना जरा जरा हां थोडासा हो, जास्त न थांबता ट्रेक करायचं आपल्याला, कारण की व्ह्यू तर हवा आहे आपल्याला आणि बिना व्ह्यूच्या पैसे वाया जातील आपले. हात में आ गई है. तेवढा अवघड वाटते तेवढा नाही आहे. हो, ते थांबून म्हणजे जेवढं सोपं वाटतंय तेवढंही सोपं नाही आहे. लय सोपं आहे रे मर्दा. चला हे आता तिसरी शिडी लागली. मध्ये आता परत एकदा थांबलोय, थोडंसंच राहिलंय. 90% झालं कंप्लीट. थोडंसं 10-15 मिनटाचंच अंतर राहिलं. अरे टॉर्च मार वेड्या. काहीच नाही बघायला भेटणार, सगळीकडे धुका झाला आहे. आजूबाजूला काहीच नाही दिसत. काय बोलशील? लय गार आहे. हळूहळू दिसतंय. अरे टॉर्च कुठे मारतो वेड्या?
अल्टिट्यूडवर आलं मुले फुगलाय पूर्ण. आता ह्याच्यात फक्त हवा आहे आणि चिप्स नाही. पावसात पूर्ण भिजलोय. आपण आता थोडं रेस्ट घेतलाय. माउंट ओलिक्सची आपली टीम आहे सोबत. बेकार थंडी वाजते. तो कोण रे? अरे तो आहे ना तो एक, तो बोलतो बघ कसं हिस कोण रे? त्याला काय त्याचं नावच विसरलं मी. बेकार थंडी वाजते. सूर लागायला लागला. चांगली रागवतोय इथे येऊन. रागाची प्रॅक्टिस चांगली होईल. काय झालं? ओरडले का? अचीवमेंट झाली. आता आले म्हणून ओरडतंय. मस्त पाऊस आलाय. पावसाचे ढग आहेत पूर्ण. हे कळसुबाईचं मंदिर आहे. दिसतंय? मागे कोण आहे पुढे कोण आहे असं वाटतं. हरवलंय. एकटाच आपला चालतोय. ग्रुप कुठे गेला काय माहिती. उतरताना डेंजर रस्ते आहेत. पूर्ण पाय सरकतोय आणि व्ह्यू तर असा बघत राहा असं वाटतं. एक्सपिरियन्स जाम भारी आहे हा. आतापर्यंतचा हा सगळ्यात भारी ट्रेक आहे. कधी दिसत अजून पण पुढे येतील ट्रेक असे, पण हा जो ट्रेक केला ना मी तो कधीच नाही विसरणार. कॉपीराईट ते माकडे सुद्धा आहेत. फॉग आता क्लिअर झाला आहे. तुम्ही समोरचं दृश्य बघू शकता. ढग पूर्ण जाताना दिसत आहेत. जाम भारी वाटतंय. एडवेंचर तो करना था पर इतना भी नहीं. आता थोडा वेळ थांबलोय. खाली येताना व्हिडिओ काय काढायला जमली नाही कारण की खूप गर्दीचा नाही रे वेड्या. रस्ते इतके डेंजर आहेत ना. पाय फुल सरकतात आणि जसं जसं जातोय आम्ही प्रत्येक जागेवर व्ह्यू भारी भेटतो. ते बघू शकता तुम्ही. फुल व्ह्यूच व्ह्यू. सावकाश सावकाश. यश यश एकदा एकदा कंटेंट. यश एकदा कंटेंट. हा उडी मार उडी मार. ए बाबा
मार उडी मार उडी मार पडणार नाही मग उडी मार तेवढाच कंटेंट उतर लवकर चल उतर आता निघालोय डायरेक्ट बिना कुठे हात पकडता कारण आता सुटलंय सगळं इथे आता करवंद तोडत होती आता चालली आता इथून आम्ही पायथ्याचा जो हे आहे शॉर्टकटने चाललोय एका सिक्रेट प्लेसला पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच का ती जागा काय आहे तर त्यासाठी कंटिन्यू बघत राहा ब्लॉग हे ब्लॉगर मी व्हिडिओ करतो जा जरा 2 वेळा पड जरा खाली जा पडू हा दे जा असा इथं स्लाइड करत जा आणि असं टर्न फिर आणि असं लुक दे मस्त स्माइल जा आता प्लॅन फ्लॉप मजा नाही आया फुल काटे होते तिकडे त्यातून आम्ही आलो आता पुढे चालला adventurous so much in the jungle. I am lost in the jungle and here it is the peoples of the trekking group. आहेत काय भेटले बघूया मला वाटलं कुठला तरी सिक्रेट प्लेसला चाललोय पण हे काय हा जो रोड आहे तिथूनच तो सरळ आला होता पण थोडासा ॲडव्हेंचर करायचा असेल म्हणून तिथून घेऊन आले असो मजा आली पण हा आहे बारी गाव जिथे आपण ट्रेक आपला स्टार्ट केलेला आणि ह्या साईडला हा कळसुबाईचा डोंगर आहे या शिखरावर आम्ही आज ट्रेक केला आपण चाललो आहे नदीच्या इथे ह्या साईडने आपण आता आलो आहे आणि इकडून हा गावातून आपण आलेलो पण आपण इकडे ह्या साईडला चाललो आहे बघूया पुढे काय आहे आणि इथे आपण व्लॉगरला बघत आहे एक मोठा व्लॉगर लवकरच आपले आपले बाहेर काढणार आहे काय मस्टँग मस्टँग ओ माय गॉड इकडून लेट्स गो आहे वॉटरफॉल आहे सिक्रेट प्लेस ऑफ कळसुबाई वरती इथे चढत आलो आहे ह्याच्यात पोहणार होतो पण ह्याच्यात साप आहे म्हणून अजून वरती आलो आणि आता इथे जाऊ शकतो ते पाय टाकून बसूया वरनं पाय टाक खाली पाणी मोबाईल बुडवतो खाली आणि असं वरती काढतो आली तरी पायाचे हलव नको कंपनीने वॉटरप्रूफ बोलले वॉरंटी नाही दी आहे वॉटर रजिस्टर सांगितलंय त्यांनी वॉटर रेजिस्टन्स सांगितलं वॉटरप्रूफ नाही एकदा टाकून बघितलंय
चार्जिंगच होत नव्हतं एक दिवस. पाणी एकदम गार आहे, पाय सफेद पडलेत पूर्ण. आणि ट्रेकिंगसाठी शूज हे इम्पॉर्टंट असतं. लाल झाले सगळं इथं. जाम गार वाटते, भारी वाटते. वॉटरफॉलमध्ये आंघोळ करायची तर इच्छा होती, पण त्याचं झालेला निरमा पावडर पाणी. तर त्यामुळे आता आपण परत इथे बारेगावला एका घराकडे चाललो आहे. तिथे आपण सकाळी म्हणजे रात्री जेव्हा आलेलो तेव्हा थांबलेलो, नाश्ता केलेला. आता आपण तिथेच जेवायला चाललो आहे. हे आता आहे तो बारेगाव आहे. इथे कौलारू घर वगैरे आपण पाहू शकता. असेच खूप सारे इथे घरं आहेत. जेवण करून फ्रेश होऊन आता आम्ही निघालो आहे घरी जायचा. आणि पाऊस आला आहे, तर चला निघूया आपण लवकरात लवकर. 5 तासांच्या प्रवासानंतर मी घरी आलो आहे. अजूनही पाऊस पडतो आहे. ट्रेकबद्दल इन शॉर्ट सांगायचं झालं तर 3:15ला ट्रेक चालू केला होता आणि आम्ही 5:45ला पोचलो होतो. वरती इतकी थंडी होती की थंडीमुळे एका पॉईंटला असं झालं, माझा पायास लॉक झाला होता आणि मूवमेंट बिलकुल करता नव्हती. तर मेंबरच्या मदतीने मी पुन्हा उभा राहिलो आणि चालायला लागलो. हा माझ्यासाठी एक नवीनच एक्सपिरियन्स होता. ही ट्रिप केली मी माउंट ऑलिक्ससोबत, जे ट्रेक्स टूर कॅम्पिंगसाठी एकदम बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. मी देखील माउंट ऑलिक्स टीममध्ये व्हॉलंटियर आहे आणि खरंच सांगतो त्यांच्यासोबत ट्रेक करणं म्हणजे एक खास अनुभव होता. इंस्टाग्रामच्या स्टोरीला माउंट ऑलिक्सचे ट्रेकिंग प्लॅन्स आम्ही अपडेट करत असतो. तर इथे दिलेल्या तुम्ही माझ्या आणि माउंट ऑलिक्सच्या अकाउंटला फॉलो नक्की करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्येही लिंक देतो फॉलोची, तर नक्की चेकआउट करा. गेस तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल, लाईक शेअर सबस्क्राईब तर तुम्ही करालच. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच माझे ब्लॉग बघत राहा. धन्यवाद.